परभणीच काय हो, परभणीत त्यांनी एक मुस्लिम त्यांचा एक नगरसेवक निवडून आला, त्याला महापौरपदी बसवलं म्हणून कसला गदारोळ करताय. मुंबईत जर शक्य झालं असतं, त्यांच्या 65 जागा आल्या म्हणून जर ते 100च्या आसपास पोहोचले असते तर त्यांनी मुंबईत 100% मुस्लिम महापौर बसवला असता. सध्या परभणीतल्या महापौर पदाच्या निवडणुकीवरून जो काही गदारोळ सुरू आहे तो पाहता त्यावर आपण बोलत का नाहीत असा सूर बऱ्याच लोकांनी लावला होता. त्यामुळे बोलावं लागतंय, नाहीतर यात बोलण्यासारखं काय आहे. कारण उभाटा गट आणि त्या गटाचे सर्वेसर्वा उद्धवजी यांच्याबद्दल मला, तुम्हाला, सर्वसामान्य हिंदूंना किती ममत्व आहे हा विषय एका बाजूला ठेवा, पण मुसलमानांना हे उद्धवजी, ज्यांना ते उदय साहेब वगैरे म्हणतात, हे उदय साहेब किती जवळचे वाटतात याचं एक उदाहरण तुम्हाला जर ऐकायचं असेल तर ते या महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्तानं जी प्रचार गीतं बनवली गेली होती त्यात वेगवेगळ्या भाषांमधली गीतं होती. आता हे मराठीचा पुरस्कार करणारे नेते, दोन नेते जे मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा, मुंबईचा DNA हे सगळं घेऊन पुढे निघाले आणि स्वतःच्या आडनावाचा ठाकरे ब्रँड हा एस्टॅब्लिश करू पाहत होते. खरं तर ठाकरे ब्रँड हा बाळासाहेबांनंतर संपला असं बरेच लोक कंठशोष करून सांगत होते, पण ते कोणाच्या लक्षात येत नव्हतं. ब्रँड होता, तो संपला. आता जो उरलाय तो बँड आहे, ब्रास बँड. ते लग्नात वाजवला जातो तो बँड. आणि लग्नात हा बँड जसा वाजतो ना, म्हणजे लग्न कुणाचं आहे, म्हणजे कोणत्या जाती धर्मातले वधूवर त्या लग्नात आहेत त्याचा सगळा अंदाज घेऊन हे बँडवाले हुशार असतात. ते बँड वाजवतात, ती गाणी वाजवतात त्यांच्या त्यांच्या जाती धर्मानुसार, समाजानुसार, त्यांच्या आवडीची. आता उद्धवजींची जी काही जातकुळी आहे त्या जातकुळीला सूट होणारं गाणं हे प्रचारगीत म्हणून त्यांनी बनवून घेतलं होतं. आणि त्यातले जे काही शब्द आहेत त्या शब्दांचा जो अर्थ आहे तो जर नीट काळजीपूर्वक ऐकला तर तुमच्या लक्षात येईल. परभणीच काय हो, परभणीत त्यांनी एक मुस्लिम त्यांचा एक नगरसेवक निवडून आला, त्याला महापौरपदी बसवलं म्हणून कसला गदारोळ करताय. मुंबईत जर शक्य झालं असतं, त्यांच्या 65 जागा आल्या म्हणून जर ते 100च्या आसपास पोहोचले असते तर त्यांनी मुंबईत 100% मुस्लिम महापौर बसवला असता. कारण जाऊ द्या, ते गाणं ऐका ना. सबने अपने घर बंद किए, आपने हमें गले लगाया, आखिर को छोड़ के आपने मुसलमानों को पनाह दिया. ऐकलं? आता मुसलमान यांना इतकं अगदी हृदयाच्या जवळ घेऊन फिरतायत म्हटल्यावरती यांना कुठेतरी त्याची परतफेड करणं भाग आहे. मग यांचे प्रवक्ते, संपादक, तब्येत बरी नाही पण तरीसुद्धा काय म्हणतात त्याला, सुंब जळाला पण पीळ कायम, तसा सगळा प्रकार आहे. काय किती यातना, त्रास सहन कराव्या लागतायत, असा आजार झाला त्यांना. त्यातही ते सकाळी येऊन आपला भोंगा वाजवतात. आता त्यांनी जी काही मल्लीनाथी केली आहे ना, हा जो नगरसेवक आहे, जो महापौर बनलाय, त्याची तुलना संजय राऊत दुसऱ्या मुसलमानांशी करताना उपमा गुणाच्यात येतात, कोणती व्यक्तिमत्व समोर आणतात. थेट त्यांनी अब्दुल कलामांचा उल्लेख केला की भारताचे राष्ट्रपती मुस्लिम होऊन गेलेत. अहो, ते खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी मुस्लिम होते. हा जो काही यांचा महापौर आहे, या महापौराचा भाऊ जो आहे ना, काहीतरी त्याचं नाव आहे कादिर इक्बाल की काहीतरी, सादिर इक्बाल, हा परभणीतल्या महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचा कंत्राटदार आहे मोठा. त्यातून मोठा माल मलिदा बनवला जातो. आणि हे सगळं कसं कधी शक्य होतं, जेव्हा तुमच्या घरातलं कोणतरी महानगरपालिकेत नगरसेवक असतं, महापौर असतं, कुठल्या तरी समितीच्या अध्यक्षपदी असतं, तेव्हा काय होतं की नातलगांची चलती होते. कंत्राटं मिळतात, असलेली कंत्राटं अबाधित राहतात, ती पुढे पुढे वर्षानुवर्ष नूतनीकरण केलं जातं. आणि मग त्यातून जो येतो पैसा, घर का पैसा घर के अंदर, व्यावसायिक दृष्टिकोन तर आहेच. त्यानंतर उभाटा सेनेचा जो काही मुस्लिम अनुनयाचा जो एक आगळा वेगळा बाज आहे
तोही या परभणीच्या निवडणुकीत आपल्याला दिसून आलेला आहे. मित्रांनो, झालंय काय की काँग्रेसच्या 12, शिवसेनेच्या 25, अपक्ष 1, NCP 1 अशी जी काही टोटल होते 39 मतांची. ही मतं पडली त्या इक्बालला, जो महापौर म्हणून निवडून आलाय. त्याच्या विरोधात भाजपची जी उमेदवार उभी होती तिरुमला खिल्लारे, त्यांना 26 मतं मिळालेली आहेत. आता जर तुम्ही 2 गट बघितले, सत्ताधारी विरोधी पक्ष किंवा 2 आघाड्या ज्यांनी ही निवडणूक लढवली परभणीत, त्यात काँग्रेस, शिवसेना, NCP म्हणजे शरद पवारांची आणि इंडिपेंडंट वगैरे ही जी काही मंडळी होती, त्यांची जर तुम्ही संख्या बघितली निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर, ते 37 होते. आणि त्यांच्या विरोधातली म्हणजे भाजपच्या सोबतची आघाडी, ज्याला महायुती म्हणू आपण. शिंदेच्या सेनेला काही तिकडं खातं उघडता आलं नव्हतं, तरी त्यांच्यासोबत म्हणजे भाजपसोबत अजितदादांचा गट, राष्ट्रवादीचा, जनसुराज्य पार्टी, आणखीन 2-3 छोट्या-मोठ्या पार्ट्या आणि असं मिळून त्यांचे काहीतरी 28 नगरसेवक निवडून आले होते. 28 विरुद्ध 37 असं हे बलाबल होतं. त्यामुळे क्लिअर मॅन्डेट जे होतं ते या 37 वाल्यांकडे म्हणजे काँग्रेस, शिवसेना यांच्याकडे होतं. त्यात शिवसेनेकडे जास्त, कारण शिवसेना 25 जागेवर जिंकून आली होती. शिवसेना उबाटा त्यांच्याबद्दल बोलतोय. तर गंमत अशी आहे की ज्यावेळेला मतदान झालं, त्या मतदानातून जो निकाल बाहेर आलाय, महापौर उबाटा गटाचा बनल्यानंतर या महापौराला पडलेली जी मतं आहेत ती 39 होती. म्हणजे 37 मतं या आघाडीकडे असताना ते जेव्हा निवडणुकीला सामोरे जातात तेव्हा त्यांना 39 मतं पडतात. याचा अर्थ तिकडच्या गटातली 2 मतं इकडे आलेली आहेत. कारण तिकडे 28 मतं होती, पण भाजपच्या उमेदवाराला 26 मतं पडलेली आहेत. 2 मतं फुटली. ही 2 मतं भारतीय जनता पक्षाच्या मुस्लिम नगरसेवकांची फुटल्याचा दावा केला जातोय. आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे हे आहेतच मुस्लिम दार्जिने, यांचा मुस्लिम अनुनय आपण सगळा आजवर बघत आलेलो आहोत आणि त्याच्या जोरावरच परभणीसारख्या मुस्लिम बहुल एकंदर शहरावर यांचा आता हिरवा होत चाललेला भगवा फडकलाय. त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. पण दुसऱ्या बाजूला 2 मतं फुटतात. ती का फुटतात? तिथेही हे धार्मिक ध्रुवीकरण कारणीभूत ठरलेलं आहे. 2 मुसलमान नगरसेवकांनी या आघाडीतून फुटून या उबाटा गटाच्या महाविकास आघाडीला मतदान केलेलं आहे. आता ती 2 मतं नेमकी कुणाची फुटलीत याचा शोध घ्यायला हवा. कारण काय आहे की ही समीकरणं अशीच जर जुळत राहिली 1-2 मतांची, तर त्या 1-2 मतांचा पुढे एक कट्टा असा एक वोट बँकेचा भस्मासूर उभा राहतो आणि मग तो हिंदूंच्या मुळावर येतो. हे एवढं लक्षात ठेवलं तरी खूप झालं. नाहीतर हे आहेतच जनाब उद्धव ठाकरे आणि काय तर म्हणे खुदा का नेक बंदा. पुन्हा ऐका ते गाणं. अंधेरों को चीरती वही मशाला, जब जनाब खुदा का नेक बंदा। जब सबने अपने घर बंद किए, आपने हमें गले लगाया, आखिर को छोड़ के आपने मुसलमानों को पनाह दिया।